ठीक है. सो कुछ होमवर्क दिया था. बोलो. अरे काही सांगितलं असेल ना होमवर्क, काही विचारलं होतं मी 2-3 पॉइंट. हा ठीक आहे. अजून पटकन सांगा रे, टाइम नका घालू. हा अजून अरेबीचं काय कशाचं म्हणजे त्यांच्यामध्ये काय आरआयपी काय यूज करत नाही. मी सांगितलं नाही म्हणत मी, जे तुम्हाला काहीतरी शोधायला काम करायला दिलं होतं. हा सबनेटिंगचं काय क्लिअर आहे. /27 ब्लॉक साईज. कॅल्क्युलेट करायची काय गरज आहे. हा आणि साईज ब्लॉक साईज म्हणजे 8 सबनेटवर्क्स आहेत. सांग कुठले 8 असतील. केलं का तुम्ही, केलं का सांग. हा केलंय का नाही केलं. काय करतो तू. 4 असतील. सांग. 8 पहिले 4 सबनेटवर्क. सांग की. हा त्याला सांगायला इकडे ये. बस. नाही त्याला 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 बस. सांग पहिले 4 सबनेटवर्क. इतक्या वेळ का लागतो रे. 3-4 सेकंड मध्ये आलं पाहिजे. क्लास थंडी असतं तर /27 आहे. बी असतं तर काय झालं. /27 ए मध्ये होईल का.
ए मध्ये म्हणजे मी सी चे विचारलं पण आता विचारतो ए मध्ये /27 होईल का? हम्म? /27 क्लास ए मध्ये होईल का? तुमचं आयपी ऍड्रेसिंग 2 वेळा झालं ना? सी मध्ये क्लासफुल आहे का? तुमचं आयपी ऍड्रेसिंग 2 वेळा झालं ना? मला वाटतं 3 वेळा झालं. ते सर्वात पहिले तर ह्याने घेतलं राजीवनी, त्याच्यानंतर मी घेतलं, त्यानंतर तुमचं ऑनलाईन एक झालं. ऑनलाईन तुम्ही म्हटलं 4 दिवस घेतलं. आयपी ऍड्रेसिंग किती दिवस घेतलं? 4 दिवस घेतलं म्हटलं ऑनलाईन. 4 दिवस तुम्ही काय केलं? काय 8 तास झालं म्हणजे? माझा वेळ जाऊ नये म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं, ते घरी करून घ्या व्यवस्थित. नाहीतर समोरच्याने एक्सप्लेन करायला प्रॉब्लेम येतो. तू अभ्यास का करत नाही रे? म्हणजे काय प्रॉब्लेम काय? हा? हा? काय प्रॉब्लेम? नाही अभ्यास करतो सर, फक्त हे जे सुरुवातीला झालेले आहे ना, तेच रिवाइज मग मध्ये 4 दिवस सुट्टी होती. मग घरी गेलो घरी गेलो बरोबर आहे की, पण रेकॉर्डिंग तर होतात ना, कसं इथं ठेवून गेलो होतं. बाकीचं रिवाइज केलेले आहे. पण जे पहिले झालेले आहे ना आयपी ऍड्रेसिंग वगैरे ते नाही केले. आता ते आयपी ऍड्रेसिंगचा प्रश्न विचारला म्हणून तुम्हाला असं नाही म्हणाल. नाही तसं पण मग व्हीलॅन झालं, इंटर व्हीलॅन झालं, स्पॅनिंग ट्री झालं, HSRP झालं, GLBP झालं, ते रिवाइज केलंस का? ते घरी गेल्यावर परत बघितलं. घरी गेलो म्हणजे ज्या वेळेस झालं ना लेक्चर परत घरी जाऊन नोट्स बनवले. नोट्स बनवले? हो. दाखव बुक घरी. जेवढे बघितले ना मी तेवढ्यांचे जेव्हा झालं तेव्हा कळलं होतं, पण रिवाइज नाही ते केलं. रिवाइज करावंच लागतं ना ते. ते काय एक्स्टर्न नाही, रिवाइज करावंच लागतं. जेवढा सिलेबस झाला ना, मी तुम्हाला 8 तास का म्हटलं? लक्षात येतं का? म्हणजे थोडा सिरियसनेस येतो का तुमच्या लक्षात? जे चालू आहे त्याचे 4 तास आणि जे झालंय त्याचे 4 तास. 12 तास तुम्हाला रोज द्यावे लागतील. 8 तास आणि इथे बाकीचं काय करता ते. जॉबला असं तुम्ही 9ला जाता आणि 8ला येता, त्या टाईपमध्ये तुम्हाला काम करावं लागेल. आज जे काय होईल ते तुम्ही रिवाइज कराल किंवा नाही करणार. त्याच्या मागचं कोण रिवाइज करणार?
इंटरव्ह्यूला एवढा बॅकलॉग होईल. कसं करणार ते? इंटरव्ह्यू काय तुम्हाला 1 महिना अगोदर नाही सांगणार तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे म्हणून. 2 दिवस अगोदर फक्त सांगणार तुम्हाला. 2 दिवसांनी तुमचा इंटरव्ह्यू होईल. 2 दिवस एवढा बॅकलॉग कधी करणार? आणि एकदा क्वेश्चन विचारला तुम्हाला काय 10 मिनिटं वेळ देणार आहे का? जास्तीत जास्त 10 ते 15 सेकंद तो थांबेल एका क्वेश्चनला. तेवढं पण नाही थांबेल. 6 ते 7 सेकंद. तेवढा पॉज तो देईल, लगेच दुसरा क्वेश्चन विचारेल. त्याच्यावर 6-7 सेकंद पॉज, दुसरा क्वेश्चन. हा एवढा बॅकलॉग तुम्हाला त्यावेळेस आठवेल का? एक स्लॅश विचारला तर तो तुम्हाला देणार आहे का 1-2 मिनिटं? तो पटकन डिक्लेअर केला, सबमिटिंग येत नाही. चल पुढचा क्वेश्चन. इंटरव्ह्यू क्रॅक करायचा म्हणजे 10 आउट ऑफ कमीत कमी 6 आन्सर्स तरी आली पाहिजे. पण तो 50 क्वेश्चन तुम्हाला विचारतो, तर तुम्हाला कमीत कमी 30 आन्सर्स तरी बरोबर आले पाहिजे. ठीक आहे. So we have 4 offices, we have 16 offices at all different locations. 1.0 to 1.48. These are 4 subnetworks for /28. They belongs to which major network? 1. There are 4 subnetworks, that means 4 offices. Every office might be having 10, 15, 10, 12 users. So we have taken 4 different subnetworks, 1.0, 1.16, 1.32, 1.48. So all these subnetworks belongs to which major network? 1.0/20. So when we do summarization, there are 2 ways. Either it is auto or manual. When it is auto summarization, which is by default. So what will router will do? Whatever subnetworks which are configured on the router, if auto summarization is by default enabled, he will send a summarized route. ये सभी सब नेटवर्क जिस मेजर नेटवर्क का मेंबर है वो सिर्फ एक मेजर नेटवर्क एडवर्टाइज करेगा. That means he is not going to advertise individual subnetworks 1.0, 1.16, 1.32, 1.48. But auto summarization is on, so by default is going to advertise a summary route. Now these 4 networks, Mumbai network 1.64, 1.80, 1.96, 1.112. These all subnetworks belongs to which major network? 1.0//20. Hmm. 1.64, 1.80, 1.96, 1.1.2. These are 4 subnetworks. So these all belongs to which major network? 1.0/. कृष्णा, हे 4 सबनेटवर्क कुठल्या मेजर नेटवर्क मध्ये येतात? स्लॅश कुठला? तुम्हाला क्वेश्चन कळालं का? सांगा माझा क्वेश्चन मला परत. मी 2 वेळा रिपीट केलेला क्वेश्चन. तुम्ही आता मला क्वेश्चन सांगा. मी काय विचारलं? मेजर नेटवर्क कुठली? असं काही विचारलं का मी? कोणत्या मेजर नेटवर्क? कुठल्या मेजर नेटवर्क मध्ये काय येतात? हे 4 काय आहेत? सबनेटवर्क आहेत. So in which major network these 4 subnetwork will come?
तुम्ही सगळे बधीर आहे, बधीर. तर तुमचं काही होऊ शकत नाही. शेती करा, शेती असेल तर. हे सगळे 1.0 मध्ये येणार ना. हे 4 सब नेटवर्क आहेत. टू विच मेजर नेटवर्क दीज 4 बिलोंग्स? स्लॅश हे सगळे सब नेटवर्क एकाच मेजर नेटवर्क मध्ये आहेत 1.0/24. So when auto summarization is on all the routers, what do you mean by summarization? Auto summarization, router will find out, okay, these are the 4 subnetworks, or these are the 5, or these are the 10. To which major network these all belong? तो major network तो find out करेल आणि तो major network ऍडव्हर्टाइज करणार फक्त. इंडिव्हिज्युअल सबनेटवर्क ऍडव्हर्टाइज करत बसणार नाही. म्हणजे आता याच्याकडे चारही साइडनी 1.0/24 आले. मग याच्या राउटिंग टेबल मध्ये काय स्टोअर करणार तो? लेट्स से दिस इज पुणे, मुंबई, व्हॉटएव्हर. चल. This router, what is going to store into his routing table? He will receive 1.0/24 from 4 different neighbors. Via Pune, via Mumbai, via Chennai, via Bangalore. Now, if this router receives a packet whose destination is 1.50, if this is the LAN, if this system generates a packet, if he wants to communicate with 1.50, let's say local network is 1.247, wants to communicate with 1.50. ये राउटर के पास वो पैकेट आया. What this router is going to do? सेम 147 150 हे एका सेम नेटवर्कचे. नाही नाही ते राउटर पर्यंत आलं ना. ते पीसी वरती मी म्हटलं ते राउटर पर्यंत आले ना पॅकेट. आता राउटर काय करणार? आणखी काय करणार? त्याकडे पॅकेट आलं, राउटर काय करणार? पॅकेटचा डेस्टिनेशन 1.50 आहे. काय करणार तो राउटर? चेक करणार. ठीक. पुढे चेक केलं, त्याला कळलं डेस्टिनेशन 1.50 आहे. मग राउटर काय करणार? पुढे म्हणजे कुठल्या बाजूला रे? हा, कुठे डेस्टिनेशन? हा, डेस्टिनेशन कुठे? सर्व नेबरिंग राउटर. कारण अजून त्यांना डेस्टिनेशन मिळालंच नाही ना. कुठे सेंड करेल तो? हा, कसं काय? राउटर काय बघून राउटिंग करतो? राउटिंग टेबल लिहिला मी खाली. त्यात कुठे दिसतंय का काय त्यात? हा, काय सगळीकडे जाईल का नाही? सगळीकडे जाईल का नाही जाणार? पटपट बोलत जाईल. बरोबर चूक चूक चूक, पण मला आन्सर पाहिजे. 10 मिनिटं वेळ नाही घेऊ तुम्ही. आता कसं बोलला तसं मोठ्याने बोलत जा. कोण आहे का नाही? सगळ्यांना नाही जाणार, मग कुठे जाणार? हा,
सगळ्यांना जाईल. बरं ठीक आहे. किती लोक म्हणतात सगळ्यांना जाईल? बाकीचे नाही म्हणतात ना, मग सांगा ना काहीतरी कुठे जाईल. राउटर दिसतोय, सगळे नेटवर्क ऍड्रेस दिसतात, राउटिंग टेबल दिसतोय, तरी पण त्याकडे बघत बसायचं. तो स्वतःहून बाहेर येऊन सांगणार आहे का? काय डोक्यात आहे सांगून टाका ना मला. आता हे दिलंय की व्हाया दिलंय ना पुणे. पुणे म्हणजे पुण्याचा आयपी असणार, मुंबई म्हणजे मुंबईचा. हे आयपी असणार ना. हा मग आता हे 1.50 ह्यानी बघितलं टेबलच्या आतमध्ये जाऊन. हा एक्झॅक्टली कुठे पाठवणार? ह्याला कसं माहिती 1.50 कुठे? कारण त्याला आजूबाजू जे नेबरिंग राउटर्स आहेत त्यांनी पण आपलं राउटिंग टेबल शेअर ह्याला नाही याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये कुठे 1.50? मग तर सगळीकडे पाठवणार. जर यांनी इंडिव्हिज्युअल सबनेटवर्क शेअर केले असते तर फर्स्ट राउटच्या टेबलमध्ये काय आलं असतं? 1.0/28, 1.16/28, 1.32/28, 1.48/28 व्हाया पुणे. नंतर मुंबईचे काय होते? 1. वरती काय मुंबई होतं ना? 1.64/28, 1.80/28, 1.96/28, 1.112 ना, 112/28. This will be via Mumbai. नंतर 1.128/28, 1.144/28, 1.160/28, 1.176/28. These all will be via Chennai router. Then 1.192/28, 1.208/28, 1.224/28 and 1.240/28. This will be via Bangalore. हा असता तुमचा राउटिंग टेबल मधले राउटर्स. When there is no summarization, individual subnetworks router will advertise. मग याला सगळ्या साइडनी जे स्पेसिफिक सबनेटवर्क्स आहेत तेच ऍडव्हर्टाइज होणार. मग फर्स्ट राउटरच्या राउटिंग टेबलमध्ये त्याला प्रिसाइजली कळणार की 1.0 कुठल्या साइडला आहे, 1.16चं सबनेटवर्क. आता या केसमध्ये काय होईल? इफ युअर सेंटर राउटर रिसीव्स अ पॅकेट whose destination is 1.50, राउटर says okay 1.50 belongs to 1.48. मग तो पुण्या साइडला ट्रान्सफर करेल ते पॅकेट. येते लक्षात? कळलं का? पण आता या केसमध्ये सिन्स इट वॉज ऑटो समरायझेशन ऑन होतं. समरायझेशन म्हणजे सगळं समराइज करतो आणि जो सबनेटवर्क ज्या मेजर नेटवर्क मध्ये येतात तो मेजर नेटवर्क तो ऍडव्हर्टाइज करतो. मग आता हे 4 सबनेटवर्क कुठल्या मेजर नेटवर्क मध्ये येतात? 1.0/24. मग हा राउटर वरती तुम्ही ऑटो समरायझेशन इनेबल्ड केलंय. मग हा काय करणार? इंडिव्हिज्युअल 4 सबनेटवर्क नाही पाठवणार. ही इज गोइंग टू प्रोपोगेट ओनली 1.0/24. Now on Mumbai also you have configured 4 subnetworks, but this router is also enabled with auto summarization. So it's not going to send individual subnetworks, but instead is going to send 1.0/24. कारण का हे सगळे 1.0/24 चे पण येतात. Chennai will do the same thing. All these are individual subnetworks, but this router is also configured with auto summarization enabled. So this router instead of sending 4 subnetworks, he is going to find out what is the major network. हे सगळे कुठल्या मेजर नेटवर्क मध्ये येतात? 1.0/24. आपण तेच ऍडव्हर्टाइज करणार 1.0/24. Your Bangalore router is going to do the same thing. So your center router will have this information. मग आता हा 1.50 याच्यामध्ये पण येतो. 1.0/24 चा पहिला आयपी काय? शेवटचा आयपी. हे सगळे 1.0 जे आहेत या सगळ्यांचा पहिला आयपी 1.1, सगळ्यांचा पहिला आयपी 1.255. मग हा 1.50 तो कसा कन्सिडर करेल की कुणाच्या तरी एका साइडला येतो? So it's going to send that packet to all directions. म्हणजे काय?
एक पॅकेट तुमचं पुण्याला जाईल, एक मुंबई, एक चेन्नई, एक बँगलोर. 75% पॅकेट लॉस. जे पॅकेट ह्या साईडला गेलं ते डेस्टिनेशनला जाईल, जे पॅकेट मुंबईला गेलं ते डिस्कार्ड होईल. मधल्या राउटरला काय माहित नाही ऍक्च्युअल डेस्टिनेशन कुठे आहे. ही इज ऑल गोइंग टू एव्हरी सिंगल राउटर इज गोइंग टू वर्क अकॉर्डिंग टू द राउटिंग टेबल. तुम्ही बाकीच्या राउटरवरती ऑटो समरी इनेबल केलं होतं. मग ऑटो समरायझेशन म्हणजे काय किंवा समरायझेशन म्हणजे काय? जे काय सबनेटवर्क्स तुम्ही कॉन्फिगर केलेत त्याला एकच क्लब करतो आणि ते सगळे सबनेटवर्क्स कुठल्या मेजर नेटवर्क मध्ये तो स्वतः फाइंड आउट करतो आणि तो मेजर नेटवर्क ऍडव्हर्टाइज करतो इन्स्टेड ऑफ ऍडव्हर्टायझिंग इंडिव्हिज्युअल सब नेटवर्क्स. आता मधल्या राउटरच्या राउटिंग टेबलमध्ये चारही साईडनी एकच मेजर नेटवर्क आले. मग तो काय समजणार? आय डोंट नो प्रिसाइजली वेअर इज 1.50. आय हॅव 4 राउट्स 1.0/24 व्हाया पुणे, व्हाया मुंबई, व्हाया चेन्नई, व्हाया बँगलोर. मग 1.50 सगळ्यामध्ये येतात. तो सगळ्या बाजूने पाठवणार. समजलं का? मग का करायचं ऑटो समरायझेशन? मग चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे? पण ऑटो शब्द मी काढून टाकतो. समरायझेशन चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे? हा का? उगाच काहीतरी बोलत जाऊन पॅकेटला सोडून. हा हा समरायझेशन चांगली गोष्ट जर असेल तर त्याचं कारण काय? बिलॉंग करतो एकच बिलॉंग. अजून कोण काही सांगेल? मल्टिपल नेटवर्क सेम नेटवर्क एकाच ऍड्रेसला जाते, एका ऍड्रेस थ्रू जाते. समरायझेशन केल्यामुळे काय होतं? राउटिंग टेबलची साईज कमी होते. याचे 4 सबनेटवर्क्स आहेत. आता इथे प्रॉब्लेम काय आला की you have taken 16, there are 16 offices, so you have taken 16 subnetworks, that's not a problem. But you have taken 16 subnetworks from the same major network, that was the problem. तुम्ही जर या साईडला सगळे 1.0 चे वापरले असते, या साईडला 2.0 चे वापरले असते, या साईडला 3.0 चे वापरले असते, या साईडला 4.0 चे वापरले असते. 1.0 मध्ये 16 सबनेटवर्क्स येतात, त्यातले कुठलेही 4 इकडे वापरा. इकडे 2.0 चे कुठलेही 4 वापरा, इथे 3.0 चे कुठलेही 4 वापरा, इथे 4.0 चे कुठलेही 4 वापरा. आणि ऑटो समरायझेशन जर तुम्ही ऑन ठेवलं असतं तर काय झालं असतं? ऑटो समरायझेशन जर ऑफ असेल तर काय असतं? इंडिव्हिज्युअल सबनेटवर्क्स गेले असते. म्हणजे हे 1.0 चे 4 दिसले असते, हे 2 चे 4 दिसले असते, हे 3 चे 4 दिसले असते आणि हे 4 चे 4 दिसले असते. बरोबर? आता ऑटो समरायझेशन इनेबल केल्यावर हा इकडून जो काही अपडेट पाठवणार तो 1.0/24 पाठवणार. वरतून जो येईल तो 2.0/24 येईल. या राईटनी जो येईल तो 3.0/24 येईल. खालून येईल जो 4.0/24 येईल. मग आता माझ्याकडे जर पॅकेट डेस्टिनेशन 1.50 आहे ते तो बघेल 1.50 कुठून आहे? व्हाया पुणे, या डिरेक्शनला पाठवेल. याला अजूनही प्रिसाईज माहित नाही 1.50 कुठे आहे, पण तो 1.0 मध्ये येतो ना, मग तो पुणे साईडला ऍडव्हर्टाइज करेल, तो राऊट करेल. कळालं? हा का नाही का? काल आपण डिस्कस केलं कंटिजियस डिसकंटिजियस. कंटिजियस म्हणजे काय? जे तुम्ही सबनेटिंग करता एकाच साईडला एका मेजर नेटवर्कचे सगळे सबनेटवर्क वापरा, दुसऱ्या साईडला दुसऱ्या मेजर नेटवर्कचे सबनेटवर्क वापरा. बरोबर? डिसकंटिजियस म्हणजे काय होणार? कुठलेही सबनेटवर्क कुठल्याही मेजर नेटवर्कचे कुठेही तुम्ही वापरलं रॅन्डमली. आता जर तुम्ही कंटिजियस टाइप ऑफ टोपोलॉजी असेल, याचा अर्थ काय? या साईडला हे पुणे, मुंबई, चेन्नई, बँगलोर. पुण्या साईडला जेवढे ऑफिसेस असतील एव्हरी वन यू विल असाइन
सबनेटवर्क्स फ्रॉम 1.0. फ्रॉम 1.0. मग त्याच्यामध्ये कुठल्या maybe one office might be having 20 users. So that time you will be using /27. One office might be having 50 users. That time you will be using /26. One office might have only 4 users. That time you are going to use /29. पण ते सगळे 1.0 मध्ये वापरणार. सेम मुंबईला पण जे काय 7-8 लोकेशन्स असतील त्याच्यासाठी तुम्ही 2.0 रिझर्व केलं. मग त्याच्यामध्ये मुंबई साईडला जेवढे ऑफिसेस असतील मुंबईच्या आतमध्ये सगळ्यांना तुम्ही वेगवेगळे सबनेटवर्क द्याल पण ते 2.0 मध्ये देणार. चेन्नई साईडला जे काय तुमचे 7-8 ऑफिसेस असतील त्या साईडला पण तुम्ही सबनेटिंग करणार, सबनेटवर्क देणार, पण ते 3.0 मधले देणार. जे तुमचं बँगलोरला आहे त्याला जे काय तुमचे 7-8 5-6 ऑफिसेस असतील त्याला पण तुम्ही सबनेटवर्क असाइन करणार पण ते 4.0 मधले देणार. ठीक आहे. आणि आता प्रत्येक राउटर वरती ऑटो समरी इज ऑन. On every router, auto summarization is on. So when auto summarization is on Pune router, he will find out, okay, how many subnetworks are connected to me? Whatever, 6, 7, 8. Whom they all belong? 1.0/24. So since auto summarization is on this router, he is not going to individually advertise these 4-5 subnetworks, but he is going to advertise only one major network. If auto summary is off, so individual subnetworks every router is going to advertise. So this router's routing table might be having 50 entries. Maybe there are 10 offices on this side, 15 on this side, 15 on this side, and 10 on this side. Total 50 offices are there. So 50 subnetworks will be there. Now you have turned off auto summarization. So individual subnetworks will be propagated. So this router's routing table will have 50 different entries. Barabar? Now instead of that, you're doing auto summarization. So हे 10 subnetwork जे असतील, he is going to find out to which all major network they belong. They belongs to 1.0. He'll simply advertise 1.0. He will advertise 2.0/24. He will advertise, okay, whatever the subnetwork is. He's not going to advertise individual, but he's going to advertise, okay, all these subnetworks belongs to 3.0/24. And he is going to advertise 4.0/24. So now his routing table, instead of having 50 entries, he will be having only 4 entries. आता ह्या साईडचा जो काही डेस्टिनेशन असेल, व्हॉट एव्हर डेस्टिनेशन इज टुवर्ड्स पुणे, व्हॉट एव्हर द सब नेटवर्क इज, everyone will belong to which major network? 1.0, right? So if this router receives a packet whose destination is, let's say 1.90, त्याचा तिसरा ऑक्टेट 1च असेल ना. तुम्ही सबनेटिंग चौथ्या ऑक्टेट मध्ये केलंय, तर थर्ड ऑक्टेट विल बी 192.168.1. That will be constant. So when this router receives a packet, let's say its destination is 1.96, 1.200, 1.40, 1.12, 1.36. Now he doesn't know actually to which subnetwork that IP belongs. ते ऍक्च्युअली कुठल्या ऑफिसचं हे त्याला माहित नाही. पण त्याला माहिती की पुणे ऍडव्हर्टाइज मी 1.0/24. That means whatever belongs to 1.0/24 will be towards Pune. They'll send it to Pune router. Once it is received by Pune router, it's Pune router to decide to what is the IP 1.50. Okay, 1.50, 4 interfaces are configured on me. मग तो आयडेंटिफाय करेल 1.50 कुठल्या तरी एका इंटरफेसला 1.49 चा IP असेल, मग तो त्याला पाठवेल. म्हणजे जसं तुम्ही एनव्हलप पाठवता कुरिअरनी, तुम्ही पहिले स्टेट डिफाईन करता. लोकल पोस्ट मध्ये पिनकोड पहिला बघत नाही, स्टेट बघून पहिला डिवाइड केलं जातं. एकदा स्टेटचे एका साईडला वेगवेगळे केले, मग स्टेटच्या आतमध्ये डिस्ट्रिक्ट वेगवेगळं केलं जातं. म्हणजे सर्वात पहिले एक कोणतरी एक व्यक्ती असतो, तो काय करणार, त्याला एक काम असणार की आले काही तर स्टेट वाईज डिफरन्शिएट कर. मग तो फक्त स्टेट वाईजच करतो, तो डिस्ट्रिक्ट वाईज बघत नाही. मग हे पुणे का मुंबई हे बघत बसत नाही. तो तुमचा सेंटर राउटर आहे. मग तो डिस्ट्रिक्ट तो तुमचा स्टेट वाईज करणार. आता स्टेट वाईज समजा मी त्याच्यामध्ये स्टेट वाईज, आता त्याच्यामध्ये दुसरा जो व्यक्ती असेल तो काय करेल,
तर त्याच्यामुळे डिस्ट्रिक्ट वाईज त्याला डिफरन्शिएट करेल. त्याच्यानंतर मग तुमचं पिनकोड वाईज. मग मला जर माहिती आहे की समजा हे तुमचं स्टेट असतं महाराष्ट्र, दिस वॉज लेट्स से कर्नाटक, दिस वॉज लेट्स से तमिळनाडू, दिस वॉज लेट्स से बिहार. एकदा मला कळालं की आय डोंट नो द स्पेसिफिक सिटी इनसाइड बिहार. मला फक्त एवढं माहिती आहे की हे एनवलप कुठे बिहारचे. मी बिहारचा तो बॉक्स कुठला तरी असेल त्यामुळे टाकून देईन. जो ज्या त्या बॉक्सची बिहारवाल्याची चावी असेल तो ओपन करून बघेल मग आता बिहारमध्ये कुठल्या सिटीला, मग तो त्यातले एक सिटी वाईज डिफरन्शिएट करेल आणि मग तो सिटी वाईज तो वेगवेगळ्या बॉक्समध्ये टाकेल. येते लक्षात? So when you do auto summarization, you reduce the size of routing table. जर तुम्ही समरायझेशन नाही केलं, your router routing table will be having let's say 1000 2000 routes. But for auto summarization, your network should be contiguous. For auto summarization condition नाहीये, पण contiguous असेल तरच auto summary केलं त्याचा फायदा आहे, नाहीतर तोटा आहे. Contiguous आणि discontiguous मध्ये काय फरक? कंटिन्युअस म्हणजे एका साईडला एकाच मेजर नेटवर्कचे सगळे सबनेटवर्क वापरायचे, दुसऱ्या साईडला दुसऱ्या मेजर नेटवर्कचे सगळे सबनेटवर्क वापरायचे. डिसकंटिन्युअस म्हणजे कुठलाही सबनेटवर्क कुठेही वापरायचं. म्हणजे 1.0 इथे घेतलंय, इथे घेऊन टाका परत 1.64 इथे घेतलं /20. डिसकंटिन्युअस झालं. मग डिसकंटिन्युअस केलं आणि त्याच्यावरती ऑटो समावेशन केलं तरी असं होणार. एक तर तुमचं डिझाईन पुरं डिसकंटिन्युअस, त्याच्यात तुम्ही ऑटो समरी इनेबल केलं. मग प्रत्येक राउटर म्हणणं 1.0 बिलॉंग्स टू मी, ते फॉल्स राउटिंग झालं. 75% पॅकेट लॉस. ज्यावेळेस तुम्हाला ऑटो समरी ऑन ठेवायचंय, तुम्हाला हे माहित पाहिजे तुमचं नेटवर्क कंटिन्युअस आहे का डिसकंटिन्युअस. तुमचं नेटवर्क कंटिन्युअस असेल तर काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे हे असं. डिसकंटिन्युअस then auto summarization should always be off. आणि म्हणून कंपनीमध्ये माहित असो नसो ऑटो समरी ऑफच करून ठेवतात. ऑफच करून ठेवतात. मग ऑटो समरी ऑफ केलं मग काय होणार? सब नेटवर्कची दॅट मीन्स युअर राउटर्स राउटिंग टेबल साइज विल इन्क्रीज. पण कम्युनिकेशन होईल व्यवस्थित, कारण का प्रिसाइज त्याला माहिती होईल. सो मग आता डिसकंटिन्युअस नेटवर्क आणि मला समरायझेशन करायचं तर काय ऑप्शन आहे? ऑटो समरी जर केलं तर फॉल्स राउटिंग होणार. ऑटो समरायझेशन तर ऑन करून चालणार नाही. ऑटो समरी मला ऑफ ठेवावं लागेल. पण मला डिसकंटिन्युअस असून सुद्धा मला समरायझेशन करायचं. सो दॅट इज कॉल्ड एज मॅन्युअल समरायझेशन. सो मॅन्युअल समरायझेशन कसं करतो आपण? For manual summation, you need to know the first IP of first subnetwork, first IP of first subnetwork, and last IP of last subnetwork. ही रेंज फाइंड आउट करायची. जे काय तुम्ही सगळे सबनेटवर्क्स वापरले, पहिला कुठला सबनेटवर्क आहे, पहिल्या सबनेटवर्कचा पहिला आयपी आणि शेवटच्या सबनेटवर्कचा शेवटचा आयपी, एक रेंज मिळेल. ठीक आहे. पहिल्या सबनेटवर्कचा पहिला आयपी काय? हा 1. हा कसं काय?
कृष्ण आवाज येतोय का? किती वेळ झाला त्याला विचार? फोन कर की त्याला पटकन. तिकडून बोल ना तू, आवाज येत नाही का तुला इकडून काही? तू बोल बरं. आहेत ती चालू आहे क्लास. तू बोल तिकडून मीटिंग. अनम्यूट कर त्याला. मीटिंग जॉईन करतो. मीटिंग त्याला सांग ना अनम्यूट करून पटकन बोलायला. येतोय का आवाज? होत आहे का? बरं त्याला सांग परत जॉईन कर. तुम्ही जॉईन करून पाहता आवाजासाठी. कृष्ण आवाज येतोय का? ठीक आहे. ठीक है चलो. So for manual summarization you need to find out the first IP of first subnetwork and last IP of last subnetwork to get the range. Now the first IP of first subnetwork is 1.0 and last IP of last subnetwork is 15. जवळपासून मार्क आहे पण लास्ट सबनेटवर्कचा लास्ट आयपी काय? लास्ट सबनेटवर्कचा लास्ट आयपी काय? एक कमी काय? 63. मग आता हे सगळे सबनेटवर्क कुठल्या एका मोठ्या सबनेटवर्क मध्ये येतील तो फाइंड करायचा. हे सगळे छोटे छोटे सबनेटवर्क्स आहेत ना, ते कुठल्या मोठ्या सबनेटवर्क मध्ये येतील ज्याच्यामध्ये एवढे सगळे आयपीज बसतात. असा कुठला सबनेटवर्क आहे ज्याच्यामध्ये एवढे सगळे आयपी बसतील तो फाइंड आउट करा. 1.0 to 1.63 किती आयपी आहेत ते? 63 आयपी येतात ना ते. मग 63 आयपी कुठल्या ब्लॉक मध्ये बसतात, कुठल्या स्लॅश मध्ये बसतात? चा ब्लॉक पाहिजे ना तुम्हाला. 64चा ब्लॉक म्हणजे कुठला? /26. मग तुम्ही या राउटरला सांगायचं, जो काय तुमचा राउटर आहे, की यू ऍडव्हर्टाइज
1.0/26 म्हणजे मॅन्युअल झालं. हे तुमचा पहिला केस होता, राईट? वन डॉट 0/28 1.16/28 1.32/28 1.48/28 1.64/28 1.80/28 1.96/28 1.112/28 1.128/28 1.144/28 1.160/28 1.176/28 1.192/28 1.208/28 1.224/28 and 1.240/28. So now you're not doing auto summation. Auto summation जर केलं असतं, यांनी पण सांगितलं असतं 1.0/24. You also would have advertised 1.0/24 and there would have been a chaos. प्रत्येकाला याच्या टेबलमध्ये एकच मेजर नेटवर्क 4 वेळा आलं असतं. मग यांनी एक त्याला एक्झॅक्टली कारण असतं where is 1.50, so we have sent that packet to everyone. Now you have done manual summation on all the routers. So he is going to advertise 1.0/64, sorry, /26. What Mumbai is going to advertise? What Mumbai is going to advertise? काय 26 सगळं सांग ना. 26. Major काय? हा? वेळ जातो रे. म्हणून मी डिसाइड केलं शनिवारी पण घेतलं ना. मला माहिती आहे की असं तुमचं अजून 3 महिने लागतील. कळालं का नाही कळलं? /26 मध्ये किती सबनेटवर्क्स आहेत? हा? /26 मध्ये किती सबनेटवर्क्स आहेत? काय क्वेश्चन आहे? क्वेश्चन काय? /26 मध्ये किती की /26 मध्ये किती सबनेटवर्क्स आहेत? हा, किती? माझा प्रॉब्लेम काय माहितीये का? मला प्रोफेशनल शिकवता येत नाही. कळालं नाही पुढे जाता येईल. तसलं मला जमत नाही. म्हणून ते काय म्हणतात बॅचला वेळ लागतो, पण मला नाही जाता येत पुढे असं. आणि तुम्ही गंड स्वतःहून काही करत नाही, त्याच्यामुळे वेळ जातो. हा, किती सबनेटवर्क आहेत? 4 रे. सबनेटवर्क 4. प्रत्येक सबनेटवर्क मध्ये IP64. काय? ह्या साईडला तुमचे सबनेटवर्क आहे. लाईन ड्रॉ केल्यानंतर तुमच्या लेफ्ट हँड साईडचा नेटवर्क पोर्शन आहे. 28 बिट तुम्ही 26 बिट नंतर तुम्ही लाईन ड्रॉ केली. या साईडला तुमचे किती बिट राहतात? 2 बिट. 2 4 सबनेटवर्क्स. या साईडला 6 बिट राहतात. सो दॅट इज युअर साइज ऑफ सबनेटवर्क. दिस इज युअर नंबर ऑफ सबनेटवर्क.
मग आता याच्यामध्ये सबनेटवर्क कुठले येतात 1.0 तो हा आहे 1.0 मध्ये हे सगळे येतात. हे 1.64 चा शेवटचा आयपी काय 1.127. ही सगळी रेंज आली ना त्याच्या आतमध्ये. 1.64/26 जर तुम्ही सबनेटवर्क घेतला त्याचा पहिला आयपी 1.64 पासून तो स्टार्ट होतो तो कुठपर्यंत जाणार 1.127 पण जाणार. ही सगळी रेंज आली याच्यामध्ये. मग हे 4 सबनेटवर्क कुठल्या मोठ्या सबनेटवर्क मध्ये येतो तो 1.64/26 मध्ये येतो. मग हा ऍडव्हर्टाइज करणार 1.64/26. हा काय ऍडव्हर्टाइज करेल तो जाणार 1.191 पर्यंत. हे सगळे आले त्याच्यामध्ये. याचा शेवटचा आयपी काय 16 आयपी ना याच्यामध्ये 1.76 चे. मग इथपर्यंत ह्याच्यामध्ये रेंज आली ती. हा काय ऍडव्हर्टाइज करणार मग ज्यावेळेस तुमचं डिस्कंटिन्युअस नेटवर्क आहे आणि तुम्ही ऑटो सबमिशन ऑन ठेवलंय तर काय होणार हे सगळे सबनेटवर्क कुठल्या मेजर नेटवर्क मध्ये आहेत 1.0/24. इथून 1.0/24 इथून 1.0/24 इथून 1.0/24 इथून 1.0/24. The center router will be having 1.0/24 via 4 neighbors. मग ते फॉल्स राउटिंग होणार. मग तुम्हाला समरायझेशन तर करायचंय पण तुमचं नेटवर्क आहे डिस्कंटिन्युअस. मग तुम्ही ऑटो समरायझेशन डिसेबल करून मॅन्युअल समरायझेशन करणार. मग मॅन्युअल समरायझेशन करायला तुम्हाला काय करावं लागेल किती सबनेटवर्क्स आहेत कुठल्या सबनेटवर्क्स आहेत पहिल्या सबनेटवर्कचा पहिला आयपी शेवटच्या सबनेटवर्कचा शेवटचा आयपी रेंज कळेल. ती रेंज कुठल्या ब्लॉक मध्ये बसते मग तो ब्लॉक तुम्हाला स्लॅश वरून आयडेंटिफाय होईल. मग तो स्लॅश घ्यावा लागेल तुम्हाला. मग हे मॅन्युअली म्हणजे तुम्हाला स्वतःला याला सांगावं लागेल की काय ऍडव्हर्टाइज कर. त्याला सांगावं लागेल यू हॅव टू ऍडव्हर्टाइज 1.0/26. तो स्वतःहून नाही करणार. स्वतःहून झालं ऑटो. ऑटो मध्ये तो 1.0/24. So on every router you have to do manual summarization. You have to inform what summary route you have to inject. You have to advertise. तो summary route जर तुम्ही देताना चुकला तर तुम्ही समजा असं दिलं 1.0/25 इथून तुम्ही ऍडव्हर्टाइज केलं तर 1.0/25 मध्ये 1.0 पासून शेवटचा आयपी कुठपर्यंत येतो 127. त्याच्यामध्ये तुझे हे पण आले हे नाही आले पण हे पण ऍडव्हर्टाइज झाले म्हणजे इथे फॉल्स राउटिंग या दोघांमध्ये होणार आता. हा काय सांगणार 1.0/25 बिलोंग्स टू मी. मग एक पॅकेट इकडे जाईल एक पॅकेट इकडे जाईल. पण मॅन्युअल समरायझेशन तुम्ही कधी करता ऑटो समरायझेशन तुम्ही डोळे बंद करून करा. कधी ज्यावेळेस तुमचे कंटिन्युअस नेटवर्क असो स्पेसिफिक लोकेशनचे सब नेटवर्क सगळे एकाच मेजर नेटवर्क मध्ये दुसऱ्या साईडला दुसऱ्या मेजर नेटवर्क सबनेटिंग तुम्ही सगळीकडे केलं पण दुसऱ्या साईडला दुसरा मेजर नेटवर्क वापर तिसऱ्या साईडला तिसरं मेजर नेटवर्क वापर चौथ्या साईडला चौथं मेजर नेटवर्क. मग तुम्ही करा ऑटो समरायझेशन काय प्रॉब्लेम. पण तुम्हाला माहित नाही तुम्ही कुठलं सबनेटवर्क कुठे वापरले असं जर तुमच्या कंपनीचं तुमचं डिझाईन असेल तर रिस्क फ्री करायचं म्हणजे ऑटो समरी पहिलं बंद करून टाक. काय होईल ऑटो समरी बंद केलं तर समजा मॅन्युअल समरायझेशन तुम्हाला येत नाही ऑटो समरी तुम्ही बंद करून टाकलं काय होईल फॉल्स राउटिंग तर होणार नाही. काय होईल राउटिंग टेबलची साईज वाढेल पण फॉल्स राउटिंग तर होणार नाही ना. पॅकेट लॉस तर होणार नाही. म्हणून पहिले ऑटो समरायझेशन बंद करून टाकायचं जर तुम्ही क्लिअर नसाल तर की हे कुठल्या टाईपचं कंटिन्युअस डिस्कंटिन्युअस आहे. आणि मग तुम्हाला समजा असं डिस्कंटिन्युअस आहे मग तुम्ही मॅन्युअल समरायझेशन करा. ठीक आहे. एक लाईन सांगायला तास गेला. ठीक आहे. अभ्यास करत जा रे रोज. So these are your 3 tables that we discussed yesterday. So every dynamic routing protocol will find out the best path according to metric. RIP's metric is HOPCOM. EIGRP's metric depends upon 5 parameters which is called as FD. They discuss करू. And OSPF metric depends upon
cost. So every routing protocol will receive updates from multiple neighbors. Depending upon the metric, he will select which is the best path, and best path will be pushed into your routing table. And router is going to do routing according to the routing table. So that means router is going to do routing according to the best path. So we discuss first your neighbor table will be filled. Router will come to know who are my neighbors. Then once R3 comes to know that I have two neighbors, R1 and R3, sorry, R1 and R2, the destination of 10.1 dot R1 भी advertise करेगा 3 को, R2 भी advertise करेगा 3 को. So R3 will come to know about 10.1 dot from two neighbors via R1, via R2. From both the neighbors, he will find out the metric. ठीक है? So let's for simplicity उन्होंने दिया है कि यहाँ पे 500 metric है, यहाँ पे 500 है, और यहाँ पे इन दोनों के बीच में let's say 1000 है. So R3 have two paths to communicate with 10.1 dot. One is via R1, one is via R3. So if you take a path via R1, what will be a metric? It will be 2000. This 1000 plus 500 plus 500, 2000. If you take a path via R2, the metric will be 1000 plus 500 plus 500 plus 500, that is 2500. So topology table will store information about both the paths. So now in topology table, you will find that to communicate with let's say 10.1 dot, I have two paths. One is via R1, one is via R2, and the path via R1 is the best path because it is having only 2000 FD. So that will be stored into your or pushed into your routing table. म्हणजे topology table मध्ये दोन्ही दिसणार, पण त्यातला जो बेस्ट आहे तो तुमच्या राउटिंग टेबल मध्ये जाईल आणि तो यूज करून तुमचं राउटिंग होणार. ठीक आहे. आता आपण डिस्कस करू हे FD आणि AD म्हणजे काय. Now, let's say you on R1 wants to communicate with 10.0. So this is your source and this is your destination. So from R1's point of view, FD will be how much? The distance from source to destination. Distance from source to destination is FD. So what is the FD value? 3. Right? There's one more distance which is called as advertised distance. It's a distance from my neighbor to destination. Advertised distance is the distance from my neighbor to destination. So who is my neighbor? R2. So R2 से destination तक का जो distance है, that is advertised distance to me. So that is how much? 250, right? So AD will always be less than FD. AD कभी FD से ज्यादा नहीं हो सकता, क्योंकि AD तुम्हारे neighbor से आगे तक का destination तक का distance है, और feasible distance मतलब तुमसे destination तक का distance, right? So FD तुम लोग ये भी कह सकते हो advertised distance plus distance between me and my neighbor. ऐसा भी कह सकते हो तुम लोग FD. FD हमने क्या कहा? Distance between source and destination. या फिर FD is nothing but AD plus distance between me and my neighbor. AD कितना है? 250 plus distance between me and my neighbor which is 100. तो वैसे भी मतलब दोनों तरीके से बोल सकते हो. ठीक है. अभी कैसे होगा? तुम लोग R4 राउटर पे हो और डेस्टिनेशन तुम्हारा 50 है, सॉरी 10.0 नीचे है ना, तो 4 का ही राउटर है, लानी डेस्टिनेशन है. तो AD क्या होगा और FD क्या होगा?
तुम लोग R4 राउटर पे हो और तुम लोग 10.0 को तुम्हें कम्युनिकेट करना है. So what will be AD and FD if you are standing on R4th router? हाँ, FD FD 50 50 और AD हाँ 0. 0. ठीक है. अब तुमने वो FD इसको एडवर्टाइज किया 3 को. 3 के लिए उसका FD तुम्हारा AD बनेगा. 3 के पॉइंट ऑफ व्यू से, 4 के पॉइंट ऑफ व्यू से वो FD था, लेकिन जो 3 तक आएगा तो वो AD बनेगा, क्योंकि इसका FD क्या होगा, ये डिस्टेंस उसको ऐड करना है ना. तो इसका AD जो रहेगा that will be 50 and FD will be 150, right? He will advertise the FD to second router. So second router, the FD of third will become AD to your second router. तो second router के लिए AD क्या होगा 150. वो उसमें अपने से नेबर तक का डिस्टेंस ऐड करेगा तो उसका FD निकलेगा. And this FD will be advertised to next router, hop by hop. So this router will say, okay, the AD will be 250 and FD will be I will add distance from me and my neighbor to that value, that will become 350. तो hop by hop ऐसे propagate होते जाता है. मैट्रिक डायरेक्टली इसको पता नहीं चलेगा ना वो कितना डिस्टेंस है. 4 ने थर्ड को बताया, थर्ड ने अपना ऐड करके सेकंड को बताया, सेकंड उसमें अपना ऐड करके फर्स्ट को बताएगा, फर्स्ट अपना ऐड करके फिर आगे को बताएगा. ठीक है. ये क्लियर है. तो ये सेम एक बार पढ़ लो. सक्सेसर आई विल एक्सप्लेन, और वो जो नीचे दिया है वो. वर्डिंग थोड़ा बहुत इधर उधर हो सकता है, बट कंसेप्ट विल रिमेन द सेम. एडवर्टाइज डिस्टेंस नेक्स्ट हॉप राउटर टू डेस्टिनेशन, मतलब नहीं है टू डेस्टिनेशन. फिजिबल डिस्टेंस लोकल राउटर कॉस्ट प्लस एडी. लोकल राउटर कॉस्ट मतलब आपसे आपके नेबर तक का जो डिस्टेंस होगा वो ऐड होगा प्लस एडी, दैट इज योर फिजिबल डिस्टेंस. लोएस्ट कॉस्ट मतलब लोएस्ट एफडी मतलब बेस्ट पाथ. अब सक्सेसर कौन होगा, द पाथ विच प्रोवाइड्स द लीस्ट एफडी. देखो एफडी एडी ये पाथ का अलग निकलेगा, नीचे वाले पाथ का एफडी अलग निकलेगा, ऊपर वाले पाथ का एफडी अलग निकलेगा. एफडी इज द डिस्टेंस फ्रॉम सोर्स टू डेस्टिनेशन. तो R3 वाया R1 उसका एफडी अलग निकलेगा. R3 को अगर R2 के जाना है उसका एफडी अलग निकलेगा. तो दोनों का एफडी कंपेयर होगा, जिस पाथ का एफडी सबसे कम होगा वो पाथ बेस्ट होगा. दैट बेस्ट पाथ इन EIGRP is called as successor, and second best paths, if they are any, will be called as feasible successor. So your topology table can store information about successor as well as feasible successor, but that successor which is the best path will be pushed into your routing table. जब सक्सेसर फेल होगा तब राउटर अपने टोपोलॉजी टेबल में देखेगा कोई फीजिबल सक्सेसर है क्या. अगर कोई फीजिबल सक्सेसर रहेगा, नाउ ही विल बिकम सक्सेसर एंड दैट विल बी पुश्ड इनटू योर राउटिंग टेबल. बेस्ट सेकंड बेस्ट पाथ विल बी योर फीजिबल सक्सेसर. तो 4 पाथ हो सकता है डेस्टिनेशन को जाने के लिए. whichever is best will become successor. फिर फर्स्ट फीजिबल सक्सेसर, सेकंड फीजिबल सक्सेसर, थर्ड फीजिबल सक्सेसर अकॉर्डिंग टू देयर एफडी वैल्यूज. मान लो अगर ये 1000 है, ये 1200 है, ये सिंपल रखते हैं, ये 1000 है, ये 1500 है, ये
2000 है, ये 2500 है, तो ये 1000 ये तुम्हारा सक्सेसर बनेगा, ये 1500 इनसे ये कम है सबसे, तो ये फर्स्ट फिजिबल सक्सेसर, ये सेकंड फिजिबल सक्सेसर, ये थर्ड फिजिबल सक्सेसर। समझ में आ रहा है? तो ये जैसे डाउन होता है तो राउटर अपने टोपोलॉजी टेबल में दिखेगा, उसको 3 फिजिबल सक्सेसर दिखेंगे, जो सबसे पहले ऊपर वाला है वो सक्सेसर बनेगा, और फिर ये क्या होगा, फिर फर्स्ट फिजिबल सक्सेसर, और ये सेकंड फिजिबल सक्सेसर। ये जब डाउन हुआ राउटर वापस देखेगा, दो मिलेंगे, ये सक्सेसर बनेगा, ये फर्स्ट फिजिबल सक्सेसर। जब ये भी डाउन होता है, ये एक पाथ बचेगा तो वो पाथ यूज करेंगे, तो वो सक्सेसर ही बनेगा डायरेक्ट। समझ में आ रहा है? एफडी, जिसका सबसे कम एफडी वैल्यू है ना, फिजिबल डिस्टेंस। Fully correct. देखो ये जो हमने ड्रॉ किया है ना, ये 40 वगैरह ये जो आ रहा है, ये जब इसको एडवर्टाइज करेगा, इसके पीछे एक एल्गोरिथम चल रहा है, उसको कहते हैं डुअल एल्गोरिथम। ही विल रन द फॉर्मूला, हमने कहा कि ये EIGRP मैट्रिक डिपेंड्स अपॉन 5 पैरामीटर्स, तो सभी पैरामीटर को फार्मूला में डालता है, वो फार्मूला में जो वैल्यू निकलता है वो लास्ट में बनता है एफडी, एंड दैट विल बी प्रोपोगेटेड। तो हर एक राउटर के पास आएगा, वो अपने और नेबर तक का जो भी एफडी एडी जो वैल्यू निकलेगा कॉस्ट, वो उस आने वाले एडी में ऐड करेगा तो उसका एफडी निकलेगा। दिस वे इट विल कीप ऑन प्रोपोगेटिंग, इसलिए उसको कहा है डुअल ऑपरेशन। ठीक है, तो क्या बोल रहा है ये, द कॉस्ट ऑफ स्टेट व्हेन योर टोपोलॉजी टेबल विल चेंज। कब चेंज होगा? व्हेन देयर इज अ चेंज इन टोपोलॉजी। टोपोलॉजी टेबल चेंज तभी होगा जब टोपोलॉजी में चेंज होगा। टोपोलॉजी में चेंज मतलब कब होगा? whenever your new network is added, whenever any old network goes down, whenever there is a change in interface state, उसका बैंडविड्थ अपग्रेड हुआ है, जो भी हुआ है, so that is always form of update। तो जब भी कोई अपडेट आता है तो टोपोलॉजी चेंज होगा। अपडेट कब आएगा? अगर कुछ चेंज हुआ तो ही आएगा ना, अगर कुछ चेंज नहीं हुआ तो बेवजह अपडेट क्यों आएगा? So whenever there is a change in topology, update will come, and once router receives an update, router will have to rerun the algorithm to find out what is the actual FD now। फिर वापस वो सीक्वेंस ऊपर नीचे हो सकता है। ठीक है, क्वेरी और रिप्लाई हम लोग देखेंगे। ठीक है, और व्हेन द नेबर इज लॉस्ट, डुअल कंप्यूटेशन मतलब क्या? इफ राउटर इज नॉट एबल टू कम्युनिकेट विद 10.0, इफ राउटर लेट्स से बेस्ट पाथ जो भी है, router is looking into its routing table, best path is available, and he's sending all the packets via the best path to communicate with 10.0. All of a sudden that best path goes down, what your router will do? नहीं, फर्स्ट सक्सेसर नहीं, फर्स्ट बेस्ट पाथ अगर डाउन होता है राउटर क्या करेगा? उसके पास अगर कोई दूसरे बेस पाथ हो रही है सेकंड बेस्ट होगा वो, तो कहाँ पे देखेगा वो? हाँ, टोपोलॉजी टेबल। That means whenever router is not able to communicate with 10.0 because the best path has gone down, straight away is going to look into his topology table. If topology table says yes, I have a path via let's say whatever the neighbor, अगर path है तो वो सक्सेसर बनेगा, उसके कॉपी तुम्हारा राउटिंग टेबल में आएगा, राउटिंग वापस स्टार्ट होगा। अगर राउटर टोपोलॉजी टेबल में देखने के बावजूद मान लो वहां पे कोई पाथ नहीं मिलता, ठीक है, then what your router should do? Then he's going to send a query to his neighbors that I am not able to, that means ये तुम्हारा राउटर है, यहाँ पे 10.0 का नेटवर्क है, ये डाउन हुआ, और एक राउटर लेते चलो यहाँ पे लेते 10.0। ठीक है, दिस इज R1, दिस इज R2, दिस इज R3, R4, R5, R6। Now R1's routing table says 10.0, the path is via R3, और टोपो में दोनों होगा। ठीक है, ये तुम्हारा पाथ अगर डाउन होता है
router will say, okay, not an issue, let me look into my topology table. He will say, okay, I have a path via R3. If that path is available, then in that case, now this path will be considered as the best now. ये आएगा राउंड टेबल के अंदर, फिर इसके थ्रू पूरा डेटा कम्युनिकेशन स्टार्ट हो. ठीक है, ये होता है मान लो यहाँ से डाउन. R1 says, okay, let me look into my topology table again if I have any additional path. He will look into his topology table, no more path is available. Now he has no choice but to ask his neighbors, do we have any additional path to communicate with 10.0? So that he's going to do by sending a query. ठीक है, so यहाँ पे देखो दो कंसेप्ट दिए, लोकल कंप्यूटेशन, डुअल रिकम्प्यूटेशन. व्हाट इज लोकल कंप्यूटेशन? Locally he will check within himself. A feasible success is present in the topology. इसका मतलब अगर बेस्ट पाथ डाउन होता है, राउटर ने अपने टोपोलॉजी टेबल में चेक किया, उसको एक एडिशनल पाथ मिला, उसको सक्सेस बनाएगा, वो राउट टेबल में लेके आएगा, उसके थ्रू कम्युनिकेशन स्टार्ट होगा. दैट इज लोकल कंप्यूटेशन. इफ पैसिव एक्टिव बोल रहा हूं मैं क्या, if suppose router is not able to find any additional path into its topology table, then he has no choice but to ask his neighbor that if anyone has information about 10.0, please inform me. So that he is going to do by sending a query. तो यहाँ पे क्या लिखा है? No feasible success present in the topology. So he is going to send a query message. तो ये सबको query send कर. So query is a multicast. एक नेबर को नहीं, जितने सारे नेबर है सबको. इसी को सेंड करेगा क्या वापस? उसी ने तो बताया कि मेरे थ्रू डाउन है करके, तो उसको मतलब क्या बनता है क्वेरी सेंड करने का? सो ही विल सेंड इट टू अदर नेबर्स. तो ये नेबर को क्वेरी जाए. ठीक है, R5 R6 शुड रिप्लाई. ठीक है, अब शुड रिप्लाई में क्या है कि दे शुड सेंड अ पॉजिटिव रिप्लाई और दे शुड सेंड अ नेगेटिव रिप्लाई. मतलब पता है तो बोल, पता नहीं तो भी बोल, नहीं पता करके, बट डोंट कीप मी इन वेटिंग स्टेट. डोंट कीप मी इन वेटिंग स्टेट. That means this router says, I am not able to communicate with 10.0. I don't have a path, so I have sent a query to you. So if you have a path, please reply me. If you don't have a path, even then you reply me that I don't have. तो मैं declare करता हूँ communication with 10.0 further is not possible. ठीक है, तो वो query को वो 3 मिनट वेट करता है query का reply के. तो जैसे ही router query मल्टीकास्ट करेगा, उसका 3 मिनट का टाइमर स्टार्ट होगा. ठीक है, within that 3 minutes your R5 R6 और let's say यहाँ पे और भी अगर कोई नेबर है, they all should reply. ठीक है, तो अगर मान लो ये दोनों तरफ से आता है रिप्लाई, दोनों तरफ से रिप्लाई आता है कि yes I have a path, और ये दोनों तरफ से नहीं आता है, let's say 1 मिनट के अंदर रिप्लाई आ गया, टाइमर 3 मिनट का है, जैसे उसने मल्टीकास्ट किया क्वेरी, the timer will start. Within 1 minute, R5 R6 replied, yes, we have a path. Or let's say R5 replied, yes, I have a path. R6 also replied, but he gave a negative reply, I don't have a path. उसने सीधा बोल दिया मेरे थ्रू पाथ नहीं है. But R5 gave a positive reply. तो ये जो तुम्हारा R1 राउटर है, should he wait for another 2 minutes? Or should he start using that path via R5? क्यों? सभी कोई बेस पाथ मिलता है उनको बाकी राउटर से. मतलब क्या, वो वेट करेगा. क्यों वेट करेगा? मे भी ऐसा हो सकता है कि ये रिप्लाई देने में इसको टाइम लग रहा है, इसका मतलब ये नहीं कि इसके थ्रू पाथ नहीं हो सकता. अगर वो रिप्लाई देता और वो पाथ अगर बेस्ट नहीं, देखो अगर R5 के थ्रू पाथ आ रहा है इमीडिएटली, अगर वो उसको यूज कर रहा है, तो R5 से जो भी पाथ आ रहा है वापिस बैकएंड में कैलकुलेशन चलता है, इसका एडी क्या है, उसमें वैल्यू डालो, मेरे से उसका तक का कॉस्ट कितना है वो ऐड करो, पीछे पूरा कंप्यूटेशन प्रोसेस चला, एल्गोरिथम चल रहा है, सब कुछ किया, उसको उठाया, राउंड टेबल में अंदर डाला, 20 सेकंड के बाद ये नीचे वाला राउटर बोल रहा है आई आल्सो हैव अ पाथ. वापस उसको लो, वापस उसका एडी देखो कितना है, वापस उसमें मेरे से उसके तक का मैट्रिक कैलकुलेट करो, वो उसमें ऐड करो, फिर टोपोल टेबल में देखो चलो ये बेस्ट है, इसको बाहर निकाल, इसको अंदर डाल. सो व्हाई टू डू ऑल दिस प्रोसेस? तो उससे अच्छा राउटर कहता है कि एक ही बार करूंगा, मुझे रिप्लाई देने तक मैं वेट करता हूं. अगर 3 मिनट तक अगर कोई रिप्लाई नहीं आता है,
तो वो अपना कॉल ले लेगा। ठीक है, जो भी एक पाथ जिसने प्रोवाइड किया है वो यूज करे, उसको प्रोसेस करे। ठीक है, तो इसमें दो चीजें दी है, द रूट इज पैसिव और द रूट इज एक्टिव। रूट इज पैसिव मतलब क्या कि राउटर को किसी को पूछने की जरूरत नहीं पड़ी कि मेरे लिए वो डेस्टिनेशन के लिए पाथ है या नहीं। ही वॉज लोकली नोइंग, बस उसका राउंड टेबल में उसने टोपो में देखा, टोपो में मिला, उसको यूज किया, राउंड टेबल में पुश किया, कम्युनिकेशन वापस स्टार्ट हुआ। सो एक जनरल मीनिंग क्या होगा पैसिव एक्टिव का, इसका एक जनरल मीनिंग, अच्छा राउटर पैसिव होना अच्छा है या एक्टिव होना अच्छा है, ये छोड़ दो, एक जनरल पूछ लो, राउटर पैसिव है या फिर राउटर एक्टिव है। हाँ, एक्टिव मतलब क्या? हाँ, एक्टिव मतलब भागम दौड़ी कर रहे हैं, और पैसिव शांत बैठा है। तो दोनों में से कौन सा अच्छा है? हाँ, पैसिव। देखो, राउटर के हमने कल डिस्कस किया, राउटर हैज टू काइंड्स ऑफ लोड व्हिच ही नीड्स टू हैंडल, वन इज योर राउटिंग, अनदर इज ही नीड्स टू प्रोसेस अपडेट्स। उसको जितनी बार अपडेट आएगा उतनी बार उसको प्रोसेस करना होगा। अगर राउटर को अपडेट नहीं आ रहा है मतलब राउटर को लोड कम है, वो सिर्फ एक ही काम कर रहा है, पैकेट आया डेस्टिनेशन देख राउट कर, पैकेट आया डेस्टिनेशन देख राउट कर, दैट मीन्स वी आर। और फिर राउटर, इसका मतलब राउटर पैसिव है, आराम से बैठा हुआ है, सिर्फ ट्रैफिक ले रहा है, डेस्टिनेशन देख के राउटिंग कर रहा है। तो राउटर पैसिव कब रहेगा? जब अपडेट्स बहुत कम आ रहे हैं। अपडेट्स कब कम आएंगे? जब नेटवर्क स्टेबल रहेगा, कहीं पे भी कुछ भी डाउन नहीं हो रहा है, कुछ भी टोपोलॉजी में चेंज नहीं हो रहा है, सो दैट इज ऑलवेज गुड। तब आपका राउटर का प्रोसेस भी 50% पे काम करता है, 25-30% पे काम करता है। एक्टिव मतलब क्या? जब भी कुछ बार बार कुछ ना कुछ तो डाउन हो रहा है, तो राउटर पे एक्स्ट्रा लोड है, हर बार अपडेट आए, हर बार अपडेट में क्या है वो देखो, मतलब एक तो अपना राउटिंग करना है, वो तो आपका डेटा राउटिंग करना है, वो तो करो, उसके साथ साथ अपडेट्स आ रहा है उसको भी प्रोसेस करो, उसका एडी क्या है, फिर उसका ये सिर्फ इसी केस के साथ नहीं, ओएसपी हो आरआईपी हो, लेकिन आरआईपी में मिनिमम है, उसमें कुछ उसमें क्या हॉप काउंट है उतना ही है। यहाँ पे इसके 5 पैरामीटर, हर एक के पैरामीटर डिफाइन करो, फिर उसका फॉर्मूला में डालो, फिर उसका वैल्यू निकालो मेट्रिक, फिर आने वाले एडी में उसको ऐड करो, फिर डिसाइड करो अभी ये किसका मेट्रिक कम है किसका ज्यादा है, फिर उसको एक को उठाओ टोपो में सेंड करो, सॉरी राउटिंग में पुश करो। तो राउटर बैकएंड में जब इतना सब काम कर रहा है, इतना सब काम क्यों कर रहा है? क्योंकि वो एक्टिव स्टेट में है। तब when there is no feasible successor, he have to send an update, he have to send a query to the neighbor। तब जब वो एक्चुअली ये केस में राउटर एक्टिव नहीं जाता, वो स्पेसिफिक रूट के बारे में वो इंफॉर्मेशन फाइंड आउट करने की कोशिश कर रहा है, तो वो रूट के लिए एक्टिव स्टेट में गया, दैट मीन्स ही इज एक्टिवली फाइंडिंग अल्टरनेटिव पाथ फॉर दैट स्पेसिफिक डेस्टिनेशन। पैसिव मतलब क्या? वो ज्यादा ये नहीं, सिर्फ उसके टोपो में देख रहा है, टोपो में मिल गया, उठा डाउन टेबल में डाल दिया। इफ नथिंग इज देयर इन योर टोपो, देन ही अभी फिर वो उसको काम करना स्टार्ट करना होगा। फिर वो क्या करेगा? इफ इज नॉट एबल टू फाइंड इन टोपो, इज गोइंग टू सेंड अ क्वेरी, तब वो एक्टिव स्टेट में, वो स्पेसिफिक रूट एक्टिव स्टेट में गया। यहाँ पे अगर तुमने ध्यान से देखा होगा ऊपर, ये देखो यहाँ पे पी है ना, यहाँ पे किसी एक नेटवर्क के आगे ए लिखा हुआ है, इसका मतलब ये नेटवर्क के लिए मेरे पास जो पाथ था वो वैलिड नहीं है, सो आई हैव सेंड अ क्वेरी, तो ये ए होगा। वो 3 मिनट के अंदर अगर कोई पाथ आता है तो नया पाथ आइडेंटिफाई होगा, वापस से पी हो जाएगा, लेकिन यहाँ पे पाथ वाया चेंज होगा। लेकिन अगर 3 मिनट के बाद कोई भी रिप्लाई नहीं देता है तो ये एंट्री टोपो में से निकल जाएगा 3.0।
तो मतलब क्या कि अभी 3.0 के लिए एक वैलिड पाथ है, जस्ट अभी वो पाथ डाउन हुआ, राउटर ने अपने टोपो में चेक किया, अभी एक ही पाथ है ना, तो ये टोपो में चेक किया एक ही पाथ है, तो और ये एक ही डाउन हुआ है, तो राउटर ने इमीडिएटली क्वेरी सेंड किया नेबर, तो यहाँ पे ए आए, इसका मतलब 3.0 का एंट्री इमीडिएटली उसने निकाल नहीं दिया, रखा है अपने टेबल में, उसने क्वेरी सेंड किया नेबर को, तो यहाँ पे ए बनेगा, दैट मींस आई एम एक्टिवली फाइंडिंग आउट एन अल्टरनेटिव पाथ टू कम्युनिकेट विद 3.0, सो आई एम वेटिंग फॉर अ रिप्लाई। अगर वो 3 मिनट के अंदर कोई पॉजिटिव रिप्लाई आता है, तो जो भी पाथ आएगा वो पाथ आपके टोपल टेबल में जाके बैठेगा और उसका एक कॉपी राउंड टेबल में पुश होगी, उसके थ्रू कम्युनिकेशन स्टार्ट होगा, तब यह पी बनेगा, लेकिन यहाँ पे पाथ नया आएगा। लेकिन अगर कोई आता ही नहीं, तो ये ए से डायरेक्टली ये एंट्री गायब हो जाएगा 3 मिनट के बाद, 3.0, क्योंकि उसको रखने का मतलब नहीं है, क्योंकि अभी उसको कोई पाथ ही नहीं है। ठीक है, ये फटाफट देख लो, एडी दी है, डेस्टिनेशन सेम है, हर एक नेबर के थ्रू कि कितना कितना एडी वैल्यू है। ते मॅटर न करतो, त्याला वन आहे ना त्याच्यात, ते फक्त लक्षात ठेव. पहिले सर टोकन रिंग वगैरे अशा कन्सेप्ट असायच्या, कनेक्टिव्हिटी. ठीक है, केडी निकाला, अब एफडी है, ठीक है. सक्सेसर कौन बना तुम्हारा, पाथ बाय R2, बिकॉज ही इज हैविंग लीस्ट एफडी वैल्यू, और फिजिबल सक्सेसर कौन बना, कौन बना, R8 के थ्रू, R4 वाला के थ्रू क्यों नहीं बना, हाँ, क्वेश्चन समझ में आया या नहीं, तुम्हारा सक्सेसर बना और पाथ बाय R2, सब मिला के कितने पाथ है डेस्टिनेशन को जाने के लिए,
3 बार, तो जो बेस्ट होगा वो सक्सेसर होगा, तो वो वाया R2 है। तो जैसे R8 के आगे फिजिबल सक्सेसर लिखा हुआ है, लेट से मान लो फिजिबल सक्सेसर 1, तो R4 के आगे भी तो फिजिबल सक्सेसर लिखना चाहिए, कि वो भी तो एक पाथ है। तो यहाँ से क्या पता चलता है, यहाँ से ये पता चलता है, if suppose there are 6 paths to reach the same destination, the best will be called as your successor, बाकी बचे कितने 5। इसका ये मतलब नहीं होता कि रिमेनिंग ऑल 4 will be feasible successor. They need to satisfy one condition to become a feasible successor. Every alternative path needs to satisfy one condition to become a feasible successor. अगर वो alternative path feasible successor बनने की condition satisfy करता है तो ही वो feasible successor बनेगा। अगर वो feasible successor बनता है तो ही वो topology table में दिखेगा, नहीं तो वो topology table में भी नहीं दिखेगा। That means every alternative path, if he satisfies to become a feasible successor, only then he will be part of your topology table, otherwise no. इसका मतलब डेस्टिनेशन को जाने के लिए 7 पाथ है, इसका मतलब 7 तो फीजिबल, एक तो सक्सेसर होगा, बाकी के 6 के 6 फीजिबल सक्सेसर बनेंगे ऐसा नहीं, बन भी सकते हैं नहीं भी बन सकते। क्यों नहीं बन सकते? क्योंकि फीजिबल सक्सेसर बनने के लिए भी कंडीशन है, वो कंडीशन क्या है लिखते हुए, एवरी अल्टरनेटिव पाथ कैन नॉट बी अ फीजिबल सक्सेसर। फीजिबल सक्सेसर बनने के लिए कंडीशन क्या, एडी ऑफ एन अल्टरनेटिव पाथ, एडी ऑफ एन अल्टरनेटिव पाथ, एडी ऑफ एन अल्टरनेटिव पाथ should be less than, notebook में AD of an alternative path कशात आहे मोबाईल वरती तरी लिहितो, should be less than FD of the successor. AD of an alternative path should be less than FD of the successor. ठीक है, काय कहा गया तुम, who will become feasible successor? Who will become feasible successor? एडी पेक्षा कमी पाहिजे काय एडी एडी जसं बोलत असते तो काय काय सक्सेसर मी किती सोपे भाषेत लिहून दिले ना, ते वाचून तरी दाखवलं तरी कळलं ना तुम्हाला। सक्सेसरच्या एफडी पेक्षा ज्या कुठल्या पाथला, जिस किसी पाथ को फिजिबल सक्सेसर बनना है, उसका एडी तो रहेगा, उसका एडी सक्सेसर के एफडी से कम होना चाहिए। जिस किसी को फिजिबल सक्सेसर बनने का शौक है, उसका एडी सक्सेसर तो रहेगा ही ना, ऐसा तो होगा नहीं कि इतने सारे पाथ है सक्सेसर कोई बना ही नहीं, तो सक्सेसर कोई तो एक पाथ रहेगा, तो उसका एफडी तो रहेगा ही रहेगा। बाकी जितने भी फिजिबल सक्सेसर बनने की कोशिश करेंगे, उनको वो फिजिबल सक्सेसर तभी बन सकते हैं जब तक उनका एडी, जिस किसी का एडी सक्सेसर से एफडी से कम है, वही बन सकता है फिजिबल सक्सेसर। तो पाथ दिखने में 10 दिखेंगे, एक सक्सेसर रहेगा, लेकिन बाकी के 9 के 9, अगर वो 9 में से किसी एक भी पाथ का एडी सक्सेसर के एफडी से कम नहीं है, तो वो 9 में से 9 एक भी पाथ तुम्हारा फिजिबल सक्सेसर नहीं बनेगा। इसका मतलब टोपोलॉजी टेबल में जो सक्सेसर है वही दिखेगा, और ये कंडीशन है सबसे पहले स्लाइड पे लिखा था, लूप फ्री टोपोलॉजी। तो ये लूप अवॉइड करने के लिए ये है, आगे एक्सप्लेन करता हूं कि ये लूप कैसे अवॉइड होता है, ये कंडीशन की वजह से। अगर ये कंडीशन नहीं होता तो क्या होता? So every alternative path is not a feasible successor unless and until he satisfies the condition to become a feasible successor. इसलिए ये वाला जो पाथ है, ये feasible successor नहीं बन पाया। Why? Because he did not satisfy the condition to become a feasible successor. तो टोपोलॉजी टेबल में आपको ये 2 ही दिखेगा, ये तीसरा आपको दिखेगा ही नहीं। अगर तुम लोग शो आईपी ओएसपी ऑफ टोपोलॉजी करोगे तो यही 2 दिखेगा, ये दिखेगा ही नहीं। ठीक है, कारण बहिणीला आणला म्हणजे रोज जावं लागतं का कसं? एवढंच सर अच्छा म्हणजे अच्छा ठीक
हा हा जायचं कुठे किती वाजता असतं 2:45 कुठून म्हणजे घरी जाऊन का ऑफिस मधून पहिले घरी जायचं. ठीक आहे जा आपलं काही नाही. उद्या ऑनलाईन घेऊ ऑनलाईन कोणाला इंटरनेटचा प्रॉब्लेम असेल गप इथे येऊन बसायचं मला घरी प्रॉब्लेम आहे रेंज नाही असले कारण उद्या मला सांगायचे सगळे ऑनलाईन दिसले पाहिजे आम्ही एकाच इथून करतो. आम्ही एकाच पिशवीतून करतो. एक पीसी वन करा 10 पीसी वन करा पण तिथे कुठे कराल तिथे नेटचा प्रॉपर पाहिजे नाही तर मग तिथे माझं नेट चालत नाही मग इथे यायचं तर इथल्या नेटपेक्षा घरचं नेट चांगलं मी काय म्हंटल तुम्हाला काय कुठे तुम्हाला असेल प्रॉब्लेम पण मला ते प्रॉब्लेम नाही सांगायचं उद्या की मी रस्त्यात आहे आणि हे आहे इमर्जन्सी निघाली जे काय असेल ते इथून करायचं लाईट नाही वगैरे असल्या गोष्टी सांगायच्या नाही शेजारी जाऊन बसा नाही तर कुठे जाऊन बसा पण ऑनलाईन राहायचं ठीक आहे ग्रुपवरती टाकून देतो 12 वाजता ना 12ला घेईन किंवा त्याच्या अगोदर घेईन मग कुठे जात बसायचं नाही 12ला म्हटलं 11ला गायब झाला मेसेज मी आजच टाकेन संध्याकाळपर्यंत म्हणजे टायमिंग जनरली 12च्या आत किंवा 12 असेल किंवा सकाळी पहाटे पण घेईन 7 वाजता सकाळी हा आता घरूनच करायचं म्हटलं काय कुठे जायचं का 8ला काय प्रॉब्लेम समजा 8ला घेतलं तर हा उद्या सॅटर्डे उद्या लेक्चर आहे का 9 वाजता 9 ते 10. तेच म्हटलं ना इथं येणं मी समजू शकतो तुमचं 9ला तुमचं इंग्लिश आहे बरोबर 7 ते 9 घेतलं तर ते झोपेतच अरे पण तेवढं फ्रेश असतं तुम्ही 7ला म्हणजे तुम्ही 7ला उठायचं नाही 7ला म्हणजे तुम्ही 6:30ला उठायचं आणि प्रॉपर व्यवस्थित सेट होऊन 7ला बसायचं ऐकायला गेलं पण आज संध्याकाळी मेसेज टाकेन 8च्या आत म्हणजे तुम्ही लवकर झोपाल ठीक आहे मग घेतलं तर उद्या मी 7ला घेईन ना त्या तयारीने राहा नाहीतर संध्याकाळी समजा जो काही मेसेज टाकेन त्याच्यावर पण तयारीने राहा की उद्या 7ला असेल 7:30ला उठून बसायचं 6:30ला उठून तुम्ही रेडी व्हा ना कसं 7 म्हणजे तुम्ही 7:15 7:20 पण तुम्ही जॉईन केलं ना तर नंतर ऍडमिटच करणार नाही 7ला म्हणजे 7च्या अगोदर म्हणजे 6:55ला सगळे लॅपटॉप इंटरनेट वगैरे सेट करून सगळे समोर पाहिजे म्हणजे मी ओपन केलं म्हणजे ते बरोबर तुमचं 9 वाजता संपेल नाहीतर मी सोडणार नाही मग तुमचं इंग्लिशचं लेक्चर मिस झालं तर मला सांगायचं नाही समजा 7:30ला चालू झालं तर मी 10 वाजेपर्यंत घेईन मग हा तुमचं 9ला इंग्लिश आहे ना साडे 9 का ते अर्धा तास तुम्हाला एक्स्ट्रा पनिशमेंट पण द्यावी लागणार ना 7 ते 9 7 अरे घरीच असणार आहे ना तुम्ही लवकर उठायचं आज प्रॉब्लेम काय असतो माहिती आहे का मुलांचा तुम्ही 1-2 वाजेपर्यंत युट्यूबच बघता आणि मग सकाळी उठता 10 वाजता त्याच्यामुळे कसं आहे की नंतरचे तुम्हाला कामं खूप असतात सुट्टी दिवशी तुमचा क्लास लवकर होईल 7च्या हिशोबानेच चाला 6:30ला उठून 6:50ला तयार राहायचं
7च्या अगोदर मी 5 मिनिटं लॉग इन करेन, मग आपण स्टार्ट करू. समजा काही चेंज झालंच तर मी तुम्हाला आज संध्याकाळीच तुम्हाला अपडेट करेन. ठीक आहे. कृष्णा, कृष्णा टाइम कळालं का? हा ठीक आहे, चालेल. चल मग हे रिवाइज करा. नाही तर कसं होणार, पहिले 3-4 कॉल तुमचे वाया जातील, चांगले चांगले कॉल सगळे निघून जातील आणि नंतर 12